बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान गौरव दिन शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे साप्ताहिक हर्षकिरण वृत्तपत्राच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मार्गदर्शक संविधान अभ्यासक प्रमोद जाधव यांनी भारतीय संविधान हे सर्व भारतीय नागरिकांना लाभदायक आहे, परंतु काही मनोवादी प्रवृत्ती ह्या संविधानावर हल्ला करून ते संविधान संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे की संविधानाचं रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, याची जाणीव उपस्थितांना आपल्या मनोगतातून करून दिली. वाजल्यापासून बरेच जण इथे उपस्थित आहेत, त्यामुळे मी वेळ घेणार नाही आपला. अगदी 10 ते 15 मिनिटं आटपेल, कारण मला सर्व चेहरे समजतात की कुठलाही कार्यक्रम भेटला की ऐकणारे जे असतात त्यांना खूप कंटाळा आलेला असतो. बोलणाऱ्याला वाटतं की आपण बोलत राहावं, पण ऐकणाऱ्यांना खूप कंटाळलेलं असतं याची जाणीव मला आहे. आणि त्यामुळे अगदी 10-15 मिनिटातच मी माझं मनोगत संपवणार. आणि गेली 3-4 वर्ष आदरणीय किरण थोरात साहेब मला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतात, म्हणून त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा ते शाळेत गेल्यानंतर शाळेच्या बाहेर त्यांना बसायला लागलं होतं. बरं का? बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसायला लागलं होतं. शाळेच्या बाहेर बसल्यानंतर ते घरी गेल्यानंतर आपल्या आईला विचारतात की आई, इतर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसवलं होतं आणि मला शाळेच्या बाहेर का बसवलं होतं? तर त्यांची आई त्यांना म्हणते की बेटा, आपण खालच्या जातीचे आहोत. बाबासाहेब त्यांना विचारतात की आपण खालच्या जातीचे आहोत हे कोणी सांगितलं, हे कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे? त्यांची आई सांगते की कुठल्या तरी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आपण खालच्या जातीचे आहोत. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की आई, पुस्तकामध्ये तर खोटं पण लिहिलं असेल आणि मला जर संधी मिळाली तर ते पुस्तक मी बदलेन आणि एक असं पुस्तक निर्माण करेन की ज्याच्यामध्ये माणूस हा समान असेल आणि त्या पुस्तकाचं नाव आहे संविधान, ज्याचा आज आपण गौरव करत आहे. खरं तर संविधानाचा गौरव करण्यात पण आपण मोठे नाही आहोत, संविधानामुळे आपला आज गौरव होत आहे हे आपण आज बघितलं आहे. बरोबर ना? तर हिंदू मुस्लिम ईद सिकाई सबको सम्मान लिखा है. हिंदू मुस्लिम ईद सिकाई सबको सम्मान लिखा है. मिटाकर जाती पात भेदभाव बाबासाहेबांने संविधान लिखा है. मला सांगा, हे संविधान कोणाकोणाच्या घरी आहे बाबा? मी कुठेही गेलो की माझा हा प्रश्न पहिला असतो की संविधान कोणाकोणाच्या घरी? आता यातले बौद्ध बांधव असतील त्यांनी हात खाली करा. बौद्ध बांधव जे असतील त्यांनी हात खाली करा. बाकी कोणाकोणाच्या घरी संविधान आहे बघा? म्हणजे उपस्थितांपैकी एक 10% लोकांच्या घरी संविधान आहे. मग संविधान बाबासाहेबांनी बौद्धांसाठी लिहिलेलं आहे का? त्याची सुरुवात अशी आहे का, आम्ही बौद्ध लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मभिषेक गणराज्य घडवण्याचा. मग कोणासाठी लिहिलंय? सर्व भारतीयांसाठी. आम्ही भारताचे लोक. मग भारतामध्ये कोण कोण आले? मुस्लिम आले, ख्रिश्चन आले, कुणबी आले, आगरी आले, ब्राह्मण आले, तेली आले, माली आले, SC ST OBC सर्व आले. मग संविधान कोणाच्या घरी असायला पाहिजे? प्राध्यापक हरिनरके म्हणायचे की जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाच्या घरी संविधान असायला हवे. मग प्रत्येकाने चिंतन करा, ज्यांच्या घरी संविधान नाहीये ते माणूस आहेत का? कसं आहे, मी बरं बोलण्यासाठी येत नाही, मी खरं बोलण्यासाठी येतो. कारण मी तुकोबारा यांचा अनुयायी आहे आणि तुकोबारा म्हणतात सत्य सांगा लोका जरी कडू लागे. बरोबर ना पुढे साहेब? चला पुढे, नाही कोण आले मागे. म्हणून मी खरं बोलत असतो, कारण बरं बोलण्यासाठी किंवा तुमच्या टाळ्या घेण्यासाठी, खुश करण्यासाठी मी इथे येत नसतो. मित्रांनो, खरं तर हा संविधान गौरव दिन साजरा आपण करतो, पण आज जर तुम्हाला सांगितलं की या संविधानाला दृश्य अदृश्य स्वरूपात धोके निर्माण झाले आहेत, संविधान धोक्यामध्ये आहे, संविधान संपुष्टात येण्यामध्ये आहे, तर ही बाब तुम्हाला खोटी नाही वाटावी, तर ही खरी गोष्ट आहे. आणि सांगायचं तर या संविधानाला आज बऱ्यापैकी म्हणजे आपण असं
गृहीत धरून चाललेलो आहोत काणे मॅडम की आपण स्वतंत्र आहोत, आपण संविधान आपल्याला लागू आहे, पण या संविधानामध्ये लागू नसलेल्या अनेक गोष्टी आज घडत आहेत याची कल्पनाही आपल्याला नाहीये. खरं तर तुम्हाला सांगतो, म्हणजे आपण या 70 वर्षामध्ये आता थोरात साहेबांनी सांगितलं, सूत्रंजन साहेबांनी सांगितलं की संविधान हे चांगलं आहे, पण ते जर चालवणारे योग्य नसतील तर संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याचा काही उपयोग नाही. आणि मी तर सांगेन तुम्हाला की जिथून संविधान लागू झाले आहे तिथून हे संविधान नालायक लोकांच्याच हाती लागलेलं आहे. आजपर्यंत संविधान चालवणारे लायक हात या देशाला मिळालेला नाहीये, म्हणून ही आज अवस्था आपल्याला दिसत आहे. आज पण तुम्ही बघा, या देशातील 3000 जाती या सत्तेच्या विकेंद्रीपासून वंचित आहेत. लोहार, रामोसी, भंडारी असे अनेक समाज आहेत ते सत्तेमध्ये नाही आहेत. आपण म्हणतो देशामध्ये निवडणुका होतात, लोकशाही येते, पण या देशामध्ये 30-50 कुटुंब राजकीय सत्ता त्यांच्या हातामध्ये. आज आपण शहापूरमध्ये पण त्यालाच निवडून देतो वर्षानुवर्ष. सगळे तेच येतात, आजोबा पंजोबा, त्यांचं पुढे मग मुलगा नातू, हेच चालू आहे. मग लोकशाही कुठे? या देशातील न्यायाधीश गेल्या अनेक वर्षापासून त्याच 200 कुटुंबातून येतात. मग ही लोकशाही आहे का? हा संविधान आहे का? आज आपण जे राज्यकर्ते निवडून देतो त्यातल्या 70% लोकांना संविधान माहित नाही. असे राज्यकर्ते आपण निवडून देतो आणि त्याच्यामुळे संविधानाची तोडफोड झाली. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. आम्ही ओबीसी संघर्ष समिती मार्फत काही दिवसापूर्वी एका प्रतिनिधीला भेटायला गेलो. त्याचं कारण होतं की क्रिमिनलची अट जी ओबीसीला आहे ती वाढवली पाहिजे. तर ती 8 लाखाची आहे. आम्ही त्या प्रतिनिधीला भेटलो की तुम्ही ही 8-15 लाखापर्यंत तरी न्या. संविधान लागू करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फुले शाहू आंबेडकरांनी केलं. हे फुले शाहू आंबेडकर जर जन्माला आले नसते आणि त्यावेळी जर इंग्रजांची सत्ता नसती, फुले शाहू आंबेडकरांनी क्रांती काय केली माहितीये का? कारण त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती. नाहीतर महात्मा फुलेला सुद्धा मारेकरी पाठवले ते, त्यांचाही दाभोलकर कधीच केला असता. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार जरी मी इथे बोलत असलो तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही धोक्यात आहे. कारण दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे हे त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याने लोकांना विवेक जागृत करत होते, म्हणून तर त्यांच्या हत्या करण्यात आल्या. गौरी लंकेश असतील. आज ऍडव्होकेट असीम सरोदे फालतू शब्द बोलले, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालाय ना. आमच्यासारखे सामान्य माणसाने बोलायचं कसं जर ऍडव्होकेट लोकांची ही परिस्थिती आहे तर? मग संविधानाची मूल्ये जगतील कशी? संविधानाचे मूलभूत अधिकार सांगायचे कसे जर आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला असेल? पण तरी आम्ही घाबरणार नाही, कारण मी सुरुवातीला बोललो की मी तुकोबारायांचा अनुयायी आहे. तुकोबाराय काय म्हणतात? तुकोबारायांना असाच त्रास दिला. ते जेव्हा कीर्तन करायचे, प्रबोधन करायचे, त्यांना असाच त्रास दिला. ते म्हणायचे, सतखंड देहशास्त्रधारी करिता तरी मीच ते. माझ्या देहाचे शेकडो तुकडे गेले तर मी प्रबोधन करण्याचं थांबणार नाही. आणि हेच अनुयायी आपण स्वीकारलं पाहिजे. आपण कोणाचे अनुयायी झाले पाहिजेत? इथे बऱ्याच जण उदाहरण दिलं की सावित्रीमाई मुले आज महिला कुठे पोहोचल्या आहेत? का पोहोचल्या? कारण सावित्रीमाई या प्रत्येक सिग्नलवर थांबल्या होत्या आणि महिलांच्या गाडीला सांगत होत्या, तुम आगे बढो, तुम आगे बढो. आणि आगे बढो बढो करत आज राष्ट्रपती झाली महिला. ही केवळ सावित्रीमाई मुली झाली. पण ही सावित्रीमाई जेव्हा मुलींना शिक्षण देत होत्या तेव्हा त्यांच्या अंगावर शेण फेकणारे होते. पण या शेण फेकणाऱ्यांची नावं तुम्हाला आज माहिती आहेत का? आहेत माहिती कोणाला की शेण फेकणारा कोण होता? पण सावित्रीमाईंचं नाव जगभर पोचलं. त्याच्यामुळे आपण शेण फेकणारे व्हावे की सावित्रीमाईच्या विचारांचे होय हे आपण ठरवायला पाहिजे. आणि म्हणून आज इथे सांगितलं गेलं की महिलांना आता 203 जागा भेटतील, महिलांना पोझिशन जरूर देतील, पण महिलांना पॉवर देणार नाही. महिलांना एक तर आम्हाला खासदार नका बनू तुम्ही, पण मणिपूरमध्ये जो कृत्य झाला, एका महिलेची नग्न धिंड करण्यात आली, 3 वर्षाच्या मुलीवर मालेगावला अत्याचार होतो, 8 वर्षाची आशिफा मंदिरामध्ये बलात्कार केला जातो, हरियाणाच्या मित्राला बोलवलं जातं तू ये. आणि हा त्याच्यानंतर शर्मेची बाब ही आहे की बलात्कार झाल्यानंतर, तिची हत्या केल्यानंतर तिचा एफआयआर घेतला जात नाही. आणि त्याच्यानंतर आरोपींना बचावण्यासाठी तिरंगा हातात घेऊन 2 केंद्रीय मंत्री त्याला सपोर्ट करून यात्रा
कुठे आहे संविधान, कुठे आहे लोकशाही? फक्त आपण संविधानाच्या बाता करतो. लोकशाही संविधान गायब आहे. कारण या उच्चवर्णीय समाजाच्या मनातून अजून पण मनुस्मृती पुसलेली नाहीये. हे सत्य आहे. आणि दुर्दैव असं आहे कोणाचं की या ब्राह्मणवादाच्या पालख्या आमचा ओबीसी बहुजन समाज वाहतो अजून. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही बलिपाठ सारखे कार्यक्रम का करत असतो, तर जे संविधानामध्ये आज अंगीकृत आहे ते केवळ आणि बलिराजापासून, सम्राट अशोकपासून, बुद्धांपासून, तुकोबरायांपासून, शिवराय, महात्मा फुले असतील यांचेच विचार आहेत. सर्व संतांचे आज वारकरी संप्रदायाचं पूर्ण ब्राह्मणीकरण झालेले. संतांचं क्रांतिकार काय होतं की अन्यायाविरुद्ध, भेदभावाविरुद्ध वार करणे, यासाठी त्यांनी चळवळ उभी केली. त्यांनी पंढरीचा विठ्ठल हा सर्वांना समान, जिथे कोणीही जाऊन पाय टेकू शकतो, कोणालाही भेदभाव नाहीये. तिथून 8 वर्षाचा मुलगा जर दर्शन घेऊन आला तर त्याचं पाय 60 वर्षाचा आजोबा पकडतो. ही समता होती. पण आमच्याकडे वर्षानुवर्ष एका 20 वर्षाच्या मुलाचा पाय आमचा 80 वर्षाचा म्हातारा पडत असतो. त्याचं कारण काय, ते मुखातून जन्मलेले. बघा, त्यांच्या पूर्वजांना संधी मिळाली तर त्यांनी मनुस्मृती लिहिली, आमच्या पूर्वजांना संधी मिळाली तर आम्ही संविधान लिहिलं. हा फरक आहे त्यांच्या आणि आमच्यामध्ये. त्यांनी द्वेष फेरला. इस वृक्ष को आग लगी, इस वृक्ष को जलने लगे पात, उड़ते क्यों नहीं पक्षियों जब पंख तुम्हारे पास. आग लगी इस वृक्ष को जलने लगे पात, उड़ते क्यों नहीं पक्षियों जब पंख तुम्हारे पास. पक्षी काय म्हणतात बघा. फल खाए इस वृक्ष का, फल खाए इस वृक्ष का और गंधे किए पात. पात म्हणजे पान. फल खाए इस वृक्ष का और गंधे किए पात, धर्म हमारा यही है जले इसी के साथ. आम्ही संविधानाचा लाभ घेतला, आम्ही संविधानाची फलं खाल्ली, पण जेव्हा संविधानाची वाचवण्याची वेळ येते तेव्हा आम्ही आमचा परिवार सांगतो. मित्रांनो, एक शेवटचं सांगतो. गेली 100 वर्ष ही लोक एका वाईट अजेंड्यावर काम करतात, एका नालायक अजेंड्यावर काम करतात. आपल्याला तर पुढची 25 वर्ष एक चांगल्या अजेंड्यावर काम करायचं, त्याच्यासाठी आपण एकत्र पाहिजे. 100 वर्ष झाली ही लोक वाईट अजेंडा घेऊन काम करतात. आज त्याची फलं त्यांना भेटतात. ही प्रतिक्रांतीची तुम्ही बघताना दारात उभी आहे, तिला थांबवण्याचं काम कोण करणार असेल तर फक्त फुले शाहू आंबेडकर विचारणार. आजपर्यंत याच विचारधारेने तिला थांबवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ही विचारधारा संविधान गौरवण्याच्या दिवशी संविधानाचा प्रचार व्हायला पाहिजे, तर रोज प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो साहेब, संविधानाची लिटरसी साक्षरता 0.001% आहे. कसा संविधान वाचवणार आम्ही? 1% लोकांना सुद्धा संविधान म्हणजे काय माहित नाही. मागच्या वर्षी मी जी मूलभूत अधिकार सांगितले, सर्वांच्या कपाळावर आट्या आल्या होत्या सांगता सांगता. मला माझं भाषण कंटाळवाणी वाटलं होतं. म्हणजे एवढा कंटाळा आम्हाला त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी आम्ही कुठेतरी संविधान जो आहे तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल. आम्ही आज बलिपाठ कार्यक्रम घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याच्या कार्यक्रमातून लोकांना ते मनोरंजन वाटतं, मग त्या लोकांना कळतात, पडतात गोष्टी. तुम्हाला वारकरी संप्रदायाने आम्हाला तिथे खूप मोठा सपोर्ट केला, त्यांना या गोष्टी कळाल्या. पण जेव्हा आम्ही अशा भाषणातून सांगायला जातो तेवढा लोक तेवढं ऐकायला मनावर घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही डावपेच आपली बदलावं लागते, कारण हे गरजेचं आहे. पुढच्या पिढीसाठी हे गरजेचं आहे. अधिक काही बोलत नाही, थांबतो. खूप उशीर झालेला आहे. सर्वांनी मला ऐकलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.